हे गाईज, सो वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि आता आम्ही आलो आहे मॅकडीमध्ये. सो मॅकडीमध्ये मी घेतला आहे मॅक चिकन स्पायसी बर्गर आणि कोक आणि फ्रेंच फ्राईज. आता आम्ही चाललो आहे योना बीच क्लबला आणि आमच्या हॉटेलपासनं हाफ ॲन आवरचं डिस्टन्स आहे. सो आम्ही काल बुक केलेलं एका ट्रॅव्हल एजन्सीकडनं आणि जर तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यांचा नंबर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आमचा 2चा स्लॉट आहे आणि इथून आम्हाला हाफ ॲन आवर लागणार आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनटं स्पीड बोटने लागणार आहे. सो लेट्स गो. तुम्हाला मी या व्लॉगमध्ये सगळं काय काय सांगणार आहे, ज्या गोष्टी इकडे कंपल्सरी आहेत. एकतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कॅबने ट्रॅव्हल करत असाल तेव्हा कारमधल्या सगळ्या पॅसेंजर्सने सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे. अदरवाईज पर पर्सन 3000 बाथचा फाईन आहे. योना बीच क्लब हा वर्ल्ड्स नंबर 1 फ्लोटिंग क्लब आहे आणि इथे जाण्यासाठी आम्ही अगोदरच म्हणजे एक दिवस आधी बुकिंग केलेलं, कारण तिथे जाऊन तुम्ही बुकिंग नाही करू शकत. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आयदर तुम्ही आदल्या दिवशी बुकिंग करू शकता किंवा एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी थ्रू तुम्ही बुकिंग करू शकता. कॅबनेच जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिकडनं स्पीड बोटने जावं लागतं. इथे येण्यासाठी तुम्हाला स्लॉट बुक करायला लागतात आणि प्रत्येक स्लॉटचे वेगवेगळे प्राइजेस आहेत. सो तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं पण बुकिंग करू शकता. आता आम्ही आमच्या पियरला पोचलेलो आहोत. गाईज, आम्ही आता रॉयल फुकेट मरीना पियरला पोचलो आहे आणि इथून आम्ही आता स्पीडबोटने जाणार आहोत योना बीचला. इथे जर तुम्ही किड्ससोबत येणार असाल तर 12 ते 2चा एक स्लॉट अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर किड्सना इथे एंट्री नाही आहे. इथे आउटसाईड फूड किंवा ड्रिंक्स अलाउड नाही आहेत. सो इथे येताना कोणतंही फूड किंवा पाणी कॅरी करू नका तुमच्यासोबत. इथे येण्यासाठीचे ड्रेस कोड्स आहेत, तर मी ते व्हिडिओमध्ये टाकेनच की कोणता ड्रेस इथे चालू शकतो किंवा नाही ते. इथे आल्यानंतर तुमच्या बॅगचं चेकिंग होतं की तुम्ही तुमच्या बॅगमधनं काही फूड किंवा ड्रिंक्स आणले नाही आहेत ना, हे ते एकदा चेक करतात. सो हे पिक्चर्स मी शेअर करते, जे ड्रेसेस तुम्हाला इथे अलाउड आहेत आणि जे ड्रेसेस इथे अलाउड नाही आहेत. हे पिक्चर्स आमच्या ट्रॅव्हल एजंटने आमच्याशी शेअर केलेले. स्लॉटचा टायमिंग झालेला आहे आणि आमची स्पीडबोट आलेली आहे आम्हाला पिकअप करायला. स्पीडबोटमध्ये तुम्ही जेव्हा चढता तेव्हा तुम्हाला लाईफ जॅकेट दिले जातात तुमच्या सेफ्टीसाठी. सो समोर दिसतोय तो आहे योना बीच क्लब. आता मी माझ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देणार आहे कारण इथे खूप म्युझिक आहे, लाऊड म्युझिक आहे, त्यामुळे मला कॉपीराईट लागू शकतो. आम्ही जे पॅकेज बुक केलेलं त्याच्यामध्ये 2000 फॉर वुमन होतं आणि 4000 फॉर जेंट्स होतं. तर 2000मध्ये जे वुमनसाठी आहे त्याच्यात 2 कोणती पण ड्रिंक्स अलाउड आहेत आणि जे 4000चं पॅकेज आहे जेंट्ससाठी त्याच्यामध्ये 4 ड्रिंक्स अलाउड आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता. इथे फूड खूप कॉस्टली आहे आणि तुम्ही बाहेरचं फूडही आणू शकत नाही इथे.
तर आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे इथे 2-3 कॉन्सर्ट्स होते आणि DJ होता. सो इथे फूड पण लिमिटेड अवेलेबल होतं. सो आम्ही ऑर्डर केलं इथे फूडमध्ये चिकन विंग्स.
आमचा फुल डेचा पास होता 2 वाजल्यापासूनचा, पण आम्ही आता खूप कंटाळलो आहे म्हणून आम्ही आता रिटर्न चाललो आहे. कारण जर आम्ही लेटपर्यंत थांबलो तर आम्हाला कॅब मिळणार नाही. सो आम्ही लवकर चाललो आहे आणि आमची स्पीडबोटची आम्ही वाट बघतो आहे. आणि तुमच्या बुकिंगच्याच अमाऊंटमध्ये तुम्हाला लेडीजसाठी 2 ड्रिंक्स आणि जेंट्ससाठी 4 ड्रिंक्स असतात कॉम्प्लिमेंटरी. सो या इथे खूप मजा येते. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.